नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे लाडके शेतकरी पुत्र रविराज दादा साबळे आणि त्रिशूल पाटील यांना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलं जाते. कशामुळं? या सामान्य जनतेतील शेतकऱ्याचे ते प्रश्न मांडण्याचा, सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतात आणि या भ्रष्ट सरकारविषयी बोलण्याचा प्रयत्न करतात. आणि या भ्रष्ट सरकारला असं वाटतं यांनी या शेतकऱ्याविषयी काही बोलू नये, या भ्रष्ट सरकारविषयी काही बोलू नये. हा शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय सरकार, पण असं कधीच होऊ शकत नाही. या सामान्य जनतेने तुम्हाला याच्यासाठी या मोठ्या खुर्चीवर बसवलंय की तुम्ही सामान्य जनतेच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडावेत, या भ्रष्ट सरकारविषयी काहीतरी कारवाई करावी, याच्यासाठी सामान्य जनतेने तुम्हाला मोठ्या खुर्चीवर बसवलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एक समान कायद्यामध्ये लिहिलेलं आहे, सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं रविराज दादा साबळे आणि त्रिशूल पाटील यांना सब बोलण्याचा अधिकार आहे. आणि अख्खा शेतकरी रविराज दादा साबळे आणि त्रिशूल पाटील यांच्या पाठीमागं उभा आहे. दादा तुम्ही बिंदास्त बोला, अख्खा शेतकरी तुमच्या पाठीमागं उभा आहे. होता होईल तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा.